वडाळ्याच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तजनांची रेळचाळ सुरू असते। रांगेत असलेला प्रत्येक भक्तजनाला कधी एकदा माऊलीचे दर्शन घेतोय आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतोय आणि मागतोय असं होत असतं। एकंदरीतच पाहिलं तर संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि याच मंदिरात भजन देखील गाण्यात येत असतं। थेट त्यांच्याशीच त्या मंडळाशी आपण बातचीत करणार आहोत। तुमच्या भजनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं होतं। दरवर्षी येता की याच वर्षी आलेला आहात, कसा एक्सपिरियन्स? 15 वर्ष झाली आम्ही भजन करतो इकडे। मी तर लहानपणापासून मंदिरामध्ये येतो आणि आता हे आमचं 16वं वर्ष आहे। आम्ही इथे भजन करतो। आपली सेवा असते दरवर्षी इथे याच टायमिंगला याच वेळेला आम्ही लोक असतो दरवर्षी। अगदी तुमच्या मंडळामध्ये लहान मुलं देखील आहेत, त्यामुळे वेगळा उत्साह पाहायला मिळतो। धन्यवाद, कारण की हे सगळे आता पुढच्या आमच्या येणाऱ्या काळातले भाऊ आहेत। आता हेच पुढे भजन मंडळ चालू ठेवणार आहेत। आता आम्ही नंतर कमी होणार हेच चालवणार पुढे। की जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कुठेतरी जोपासली जायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला देखील त्याचा आदर्श घेता यायला पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्ही? माझं असं मत आहे की एक छोटासा लाईन आहे की भजन बिना जीना किस काम का, तू जाने क्या मजा हरी नाम का। तर हेच एवढंच सांगू शकतो मी, याच्या पलीकडे काय सांगू शकत नाही की भजनाशिवाय दुसरा आमचा पूर्ण जीवन भजनामध्ये समर्पित आहे। आम्ही पूर्ण आपलं जीवन भजनासाठी वाहून टाकलंय। अगदी ज्या मंडळींना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही असे भाविक मुंबईतून असतील विविध ठिकाणाहून या मंदिरामध्ये येत असतात। खरं तर या मंदिराला प्रति पंढरपूर असं समजलं जातं आणि त्या अनुषंगाने मोठी गर्दी होत असते। हो, खूप गर्दी असते, चालायला पण जागा नसते। आता पाऊस आहे म्हणून थोडीशी कमी आहे गर्दी, नाहीतर दरवर्षी आता आम्ही लहानाचे मोठे झालो, आम्ही समोरच राहतो इथे। लहानाचे मोठे झालो, आम्ही जत्रेला वगैरे जातच असतो, आमचं चालूच असतं काय ना काय असं। आता भजन करतो आणि त्याच्यानंतर आम्ही लोक जत्रेमध्ये फिरत असतो। धन्यवाद। आपण पाहतोय या भजनी मंडळीशी आपण संवाद साधलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जी भजनी मंडळी आहेत ती या ठिकाणी येऊन भजन गात असतात। यामध्ये जर पाहिलं आपण लहानांपासून त्या मोठ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे आणि त्यामुळे तिथलं जे वातावरण सतत भक्तिमय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।